शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळचा वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबीला 400 रुपये लाचेची रक्कम स्वत स्वीकारताना धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले। आरोपी जितेंद्र वसंत धोबी वरिष्ठ तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ उपविभागीय शिरपूर यांनी तक्रारदार यांच्याकडून 500 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 400 रुपये स्वीकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची टीमने रंगेहाथ पकडले। तक्रारदार हे शिरपूर येथील रहिवासी असून त्याचे घराचे बांधकाम सुरू असून वायरचा अडथळा होत असल्याने सदरची वायर दुसऱ्या खांब्यावरून जोडून मिळण्याकरिता वीज कार्यालयात जाऊन वायर जोडून देण्याबाबत विनंती केली असता जितेंद्र धोबी यांनी 500 रुपयाची मागणी केल्याने तडजोडीअंती 400 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आली।